आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ एकदम विशाळ व्हिडिओ घेऊन आलाय तुमच्यासाठी भावांनो आपल्या चॅनल वार क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम विशाळ एकदम भावांनो कडक व्हिडिओ झालेला आहे। कारण तो भावांनो आपण जो व्हिडिओ आहे तो भावांनो फ्रेंडशिप म्हणजेच भावांनो दोस्तीवरती बनवलेला आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे। आणि भावांनो जर का तुम्हाला अलर्ट मोशनचं भावांनो मोड एपिक हवा असेल तर तुम्ही भावांनो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। आणि भावांनो टेलिग्राम चॅनलच्या भावांनो आपल्या पिनड मेसेजमध्ये जायचं आहे। तिथे भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन 4.0 व्हर्जनची भावांनो लिंक भेटून जाईल। तिथून भावांनो तुम्ही ते डाउनलोड करू शकता। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर भावांनो आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करायचं आहे। आणि भावांनो चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर भावांनो चॅनलला सुद्धा भावांनो सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। कारण भावांनो अशाच प्रकारे आपण मराठीमधून भावांनो व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपण इंस्टाग्रामला सुद्धा भावांनो फॉलो करून घ्या। तुमच्या भावांनो काय अडचणी असतील तर आपण भावांनो इंस्टाग्रामवरती त्या सॉल्व करू। त्यासोबतच भावांनो आपल्याला आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। भावांनो तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। Once more! Once more! Once more! रुको जरा सबर करो। म्युझिक माझी वडे शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल। आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। आणि सुरुवातीला आल्यानंतर आपलं जो ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो सुरुवातीला ॲड करायचं आहे। तर त्यासाठी भावांनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते फक्त भावांनो इथून ॲड करायचं आहे। भावांनो आपलं ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची भावांनो। आणि त्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती एक भावांनो लिरिक्स व्हिडिओ भावांनो भेटून जाईल। तर भावांनो तो लिरिक्स व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे आणि भावांनो इथे यूज करायचा आहे। तर भावांनो यूज कशा प्रकारे करायचा आहे तर इथून भावांनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। आणि सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावांनो आपला मटेरियलचा फोल्डर इथून सिलेक्ट करायचा आहे। आणि त्यातून भावांनो हा जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो भावांनो इथून ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर भावांनो नेक्स्ट बीटवरती येऊन आपलं लिरिक्स व्हिडिओ परफेक्टली सेट होतं की नाही एवढं फक्त भावांनो चेक करायचं आहे। सेट तर होणारच आहे भावांनो, फक्त भावांनो तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर भावांनो आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे। तर भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली इमेज ॲड करायची आहे। आणि त्यानंतर भावांनो 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे। त्यानंतर भावांनो आपण व्हिडिओच्या शेवटी येऊया। तर भावांनो शेवटी आल्यानंतर शेवटपर्यंत भावांनो ही जी इमेज आहे ती भावांनो खेचून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो इथून भावांनो आपल्या सेकंड बीटवरती यायचं आहे। म्हणजेच भावांनो 11.24 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। आणि त्यानंतर भावांनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही जी ब्लॅक पेंज आहे ती भावांनो ॲड करायची आहे। त्याच्यानंतर भावांनो मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन याची आपण थोडीशी साईज वाढवून घेऊया। एवढ्याशी भावांनो साईज ठेवायची आहे। आणि त्यानंतर इथून बॅक येऊन भावांनो व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ही PNG भावांनो खेचून घ्यायचे। तर त्याच्यानंतर भावांनो पुढे आपल्याला काय करायचं आहे तर भावांनो आपल्या भावांनो जिथून इमेज ॲड केलेली आहे त्या बीटवरती यायचं आहे। म्हणजेच 11.24 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन ही जी भावांनो PNG आहे ती भावांनो ॲड करायची आहे। जी भावांनो तुम्हाला आपल्या भावांनो वेबसाईटवरती ऑल मटेरियलमध्ये भावांनो भेटूनच जाणार आहे। ॲड केल्यानंतर भावांनो मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही बरोबर इथे अशी भावांनो सेट करायची आहे। इथे तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ही PNG भावांनो खेचून घ्यायची आहे।
त्यानंतर भावांनो आपला एक लोगो ॲड करायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा भावांनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला लोगोचा फोल्डर भावांनो इथून सिलेक्ट करायचा आहे. आपला एक लोगो ॲड करायचा आहे आणि या लोगोची आपण साईज थोडीशी कमी करून घेऊया. एवढी अशी भावांनो आपण साईज ठेवूया आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं भावांनो लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो आपला लोगो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची भावांनो लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये भावांनो इम्पोर्ट करायचा आहे. आणि भावांनो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर भावांनो तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला भावांनो काय अशा प्रकारे दिसेल. तर इथे तुम्ही बघू शकता. तर भावांनो यातली भावांनो रेक्टँगल नंबर 1ची जी लेअर आहे ती भावांनो इथून सुरुवातीला कॉपी करायची आहे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. भावांनो बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि भावांनो इथे तुम्हाला मी मध्ये एक बीट दिलेली आहे. म्हणजेच भावांनो 12.18 सेकंदाची बीट दिलेली आहे भावांनो. तर इथे येऊन भावांनो ती लेअर पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावांनो ती लेअर खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर भावांनो पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि भावांनो इथून भावांनो इफेक्ट नंबर 1 इथून भावांनो कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती येऊन भावांनो हा जो इफेक्ट आहे तो भावांनो आपली ही जी इमेज आहे त्याला भावांनो पेस्ट करायचा आहे. पण त्या अगोदर भावांनो ही इमेज इथून अशी भावांनो क्रॉप करायची आहे. क्रॉप केल्यानंतर भावांनो इमेज आपण खाली खेचून घेऊया आणि इथल्या इमेजला भावांनो बरोबर आपले भावांनो इफेक्ट जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. क्रॉप केल्यानंतर भावांनो तो इफेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल इथे तुम्ही बघू शकता. आणि इथून भावांनो आपल्या ब्लिंकची लेअर आहे ती आपण भावांनो ॲड करून गेलेलं आहे. तर भावांनो या ज्या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल यूज केलेलं आहे ते सगळं भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. तर भावांनो मटेरियल कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर भावांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे ऑल मटेरियलच्या आणि आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला MP3 सॉन्ग, बीटमार्क प्रोजेक्ट, त्यानंतर शेकीपॅड प्रेझेंट सगळं काही भावांनो मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भावांनो भेटून जाईल. तिथून ऑल मटेरियल भावांनो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ होतोय. तर भावांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ भावांनो इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भावांनो व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. भावांनो चॅनलला एक लाईक आणि भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. भावांनो एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. भावांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भावांनो. तर भावांनो भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.